नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलवर. मी सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत पार्ट 2 ऑफ हिस्ट्री ऑफ नोवेल. 4.1चा जो पार्ट 1 आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. आज आपण पार्ट 2 अभ्यासणार आहोत. मला वाटतंय तुम्हाला हा पार्ट बघण्या अगोदर पहिला पार्ट तुम्ही बघा. तुम्हाला सर्वांना समजत आहेच. लाईन टू लाईन सर्व तुम्ही व्यवस्थित ऐका, कारण परीक्षेत तुम्हाला पॅसेज वगैरे येतात, त्यासाठी सोयीस्कर आहे. तुमच्या मित्रांसोबत सुद्धा लिंक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पार्ट 2ला सुरुवात करूया. नोवेला. A novella, the word originated from the Italian word novelle. आता नोवेला जो वर्ड आहे तो इटालियन वर्ड नोवेलेपासून तयार झालेला आहे किंवा त्याच्यापासून त्याचा उगम झालेला आहे. ओरिजिनेटेड म्हणजे उगम होणे. इज अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन. नोवेला एक प्रकारचा प्रोज फिक्शन आहे. प्रोज फिक्शन म्हणजे काय? एक गद्य काल्पनिक किंवा मग एक गद्य कथा त्याला आपण म्हणू शकतो. विच इज शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नोवेल. आणि हे नोवेला जो आहे तो कसा असतो तर शॉर्टर दॅन फुल लेंथ नोवेल. नोवेलपेक्षा तिची लांबी कशी असते? कमी असते. अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज. आणि ज्या की शॉर्ट स्टोरीज असतील लघुकथा त्यापेक्षा ती निश्चितच त्याची लांबी ही जास्त असते. इट इज अ वेल स्ट्रक्चर्ड येट शॉर्ट नॅरेटिव्ह ऑफन सॅटॅरिक ऑर रिअलिस्टिक इन टोन. इट इज अ वेल स्ट्रक्चर. त्याचं स्ट्रक्चर असं एकदम वेल असतं. येट शॉर्ट नॅरेटिव्ज. ओके, शॉर्ट नॅरेटिव्ह म्हणजे लघुकथन ज्याला आपण म्हणतो, लहान कथन दिसून येईल. ऑफन सॅटॅरिक अँड ऑर रिअलिस्टिक इन टोन. आणि हे जे असतं, हे जे बहुतेक वेळा याचं लिखाण जे असतं ते कसं झालं असतं तर उपहासात्मक किंवा मग वास्तववादी अशा प्रकारचं लिखाण यामध्ये केलेलं असतं. इट युजली फोकसेस ऑन वन इन्सिडेंट ऑर इश्यू विथ वन ऑर टू मेन कॅरेक्टर्स अँड टेक्स प्लेस ॲट सिंगल ट्रेडिशन. यामध्ये सहसा आपल्याला असं दिसतं की एका घटनेवर किंवा एक किंवा दोन मुख्य पात्रांसह असलेल्या समस्येवर लक्ष केंद्रित करतं. म्हणजे इट युजली फोकस ऑन वन इन्सिडेंट, एका इन्सिडेंटवर किंवा मग इश्यूवर, त्याचबरोबर एक किंवा दोन पात्र यांच्या भोवती ते बांधलेलं असतं किंवा लिहिलेलं असतं. अँड टेक प्लेस इन अ सिंगल ट्रेडिशन. म्हणजे एका समस्येवर किंवा एका परंपरेनुसार त्याची बांधणी केलेली आपल्याला दिसून येते किंवा त्याप्रमाणे त्याचं लिखाण केलेलं आपल्याला दिसून येतं. सम ऑफ द फेमस नोवेलाज इन इंग्लिश आर. काही महत्त्वाचे नोवेलाज असतील इंग्लिशमधले, त्यामध्ये बघा कुठले कुठले आहेत. नंबर 1 आहे द हार्ट ऑफ डार्कनेस बाय जोसेफ कॉनरॅड यांनी लिहिलेलं एक नोवेलाचं उदाहरण. द टर्न ऑफ स्क्रीव बाय हेनरी जेम्स. बिली बर्ड बाय हर्मन मेलविले. डेथ इन व्हेनिस बाय थॉमस मान. सेज द डे बाय सोल बेलो. पर्ल बाय जॉन स्टेनबॅक. हे काय तर काही इम्पॉर्टंट असे एक्झाम्पल्स आहेत नोवेलासचे. तर आता आपण बघतो एलिमेंट्स ऑफ नोवेल ऑर नोवेला. नोवेलाचे काय एलिमेंट्स असतील ते आपण बघणार आहोत. देर आर 6 एलिमेंट्स इसेन्शियल ऑफ नोवेल ऑर नोवेलाज. 6 एक इम्पॉर्टंट इसेन्शियल असे एलिमेंट्स आहेत नोवेलचे किंवा मग नोवेलाचे. ऑल दिस फॅक्टर्स मे बी रिलेटेड टू वन अनदर इन द वर्क बाय द ऑथर. आणि हे एकमेकाशी काय तर रिलेटेड असतात. ज्यावेळेस लेखक लिहितो त्यावेळेस त्या लेखकाला या सगळ्या गोष्टी काय असतात तर एक इंटर रिलेटेड आपल्याला दिसून येतील. तर त्यामध्ये नंबर 1चा दिसतो आपला थीम. थीम म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. थीम इज द सेंट्रल आयडिया इन द नोवेल विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन अ नटशेल. थोडक्यात आपण म्हणू शकतो की थीम काय आहे तर एक सेंट्रल आयडिया, मध्यवर्ती कल्पना आहे कशाची? कादंबरीची. विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन अ नटशेल. जिला आपण काय करू शकतो तर संक्षिप्तपणे आपण काय करू शकतो? एक्सप्रेस करू शकतो किंवा व्यक्त केल्या जाऊ शकतं. इट इज अ फिलॉसॉफिकल स्टेटमेंट ऑर अ ट्रूथ विच द रायटर हॅज पुट फोर्थ थ्रू द नॅरेशन ऑफ द सिरीज ऑफ इव्हेंट्स इन द स्टोरी. आता हे जे आहे एक तत्वज्ञानात्मक विधान, फिलॉसॉफिकल स्टेटमेंट किंवा ऑर अ ट्रूथ किंवा सत्य आहे. ट्रूथ म्हणजे सत्य. विच द रायटर हॅज पुट फोर्थ. ज्यामध्ये काय दिसतं आपल्याला की रायटर एक काय करतो तर हे आपल्या समोर ठेवतो. कशा थ्रू? द नॅरेशन ऑफ द सिरीज ऑफ इव्हेंट्स इन द स्टोरीज. कशामधून तर कथा ज्या असतात त्याच्या वर्णनाद्वारे किंवा मग कथाच्या ज्या मालिका असतात. सिरीज म्हणजे काय? सिरीज ऑफ इव्हेंट्स. ज्या घटना घडत जातात त्या
कथांच्या वर्णनाद्वारे आणि अँड कॅरेक्टर्स ॲक्टिंग इन अ पर्टिक्युलर सेटिंग, आणि जे काही कॅरेक्टर्स असतात त्यांच्या ॲक्टिंगमधून हे आपल्यासमोर ठेवण्याचं काम याच्यामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. कॅरेक्टर्स ॲक्टिंग इन अ पर्टिक्युलर सेटिंग, कॅरेक्टर जे काही ॲक्ट करतात त्यानुसार सुद्धा आपल्यासमोर हे ठेवण्याचं काम करतात. काय? सेटिंग, थीम. प्लॉट काय आहे बघा. प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट दॅट मेक अप द थीम. प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट्स दॅट मेक अप द थीम. आता त्याच्यामध्ये आपण दिसतं की प्लॉट काय आहे, इसेन्शियली म्हणजे मूलतः ती काय तर एक स्टोरी आहे, ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट्स दॅट मेक अप द थीम, किंवा मग एक कोर्स ऑफ इव्हेंट्स म्हणजे घटनांची एक कोर्स आहे. ओके, ज्याच्यातून काय केलं जातं तर थीम बनवल्या जाते, किंवा मग थीम बनवण्याचं काम त्यातून होतं. इव्हेंटचा तो एक कोर्स आपल्याला सांगता येईल. इट इज क्रिएटेड बाय द कन्फ्लिक्ट आयदर इंटरनल, आणि हे कशामुळे तयार होतं तर कशामुळे क्रिएट होतं तर द कन्फ्लिक्ट आयदर इंटरनल म्हणजे काय इनसाइड द माइंड ऑफ द कॅरेक्टर, माणसाच्या इनसाइड जे की गोष्टी चालू असतात त्यातून प्लॉट क्रिएट होतो, किंवा एक्सटर्नल किंवा मग एक्सटर्नल म्हणजे काय विथ अदर कॅरेक्टर्स, इतर कॅरेक्टर्स सोबत असेल किंवा मग इतर इंटायटीज इतर गोष्टींमुळे सुद्धा काय होतात तर प्लॉट क्रिएट होत असतात. प्लॉट मे बी सिम्पल वन प्लॉट एक साधा प्लॉट असू शकतो, किंवा कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीचा एकापेक्षा जास्त प्लॉट पण असू शकतात. कन्सिस्टिंग द इंटरव्ह्यूइंग ऑफ मेनी प्लॉट्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॉटपासून सुद्धा हे प्लॉट्स बनवले जातात. यालाच काय म्हणतात तर प्लॉट असं म्हणतात. म्हणजे इतर कॉम्प्लेक्समध्ये काय एकापेक्षा जास्त प्लॉट हे काय केले असतात तर इंटरव्ह्यू म्हणजे बांधलेले असतात एकमेकांसोबत. प्लॉट म्हणजे काय एक प्रकारची स्टोरीचाच तो भाग आहे. चला तर पुढचा पॉईंट बघूया. नंबर 3 कॅरेक्टर्स, ज्याला आपण पात्र असं म्हणतो. बघा काय दिलेलं याच्यामध्ये. कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट ॲज द कोर्स ऑफ इव्हेंट्स टेक प्लेस बिकॉज ऑफ सर्टन बिहेवियर ऑफ दी कॅरेक्टर्स. आता कॅरेक्टरायझेशन कशाशी रिलेटेड असतात तर प्लॉटशी रिलेटेड असतात. ॲज द कोर्स ऑफ इव्हेंट्स टेक प्लेस, आणि ज्याप्रमाणे घटना घडत जातात त्यानुसार ते डेव्हलप केले जातात. बिकॉज ऑफ द सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर्स, आणि सर्टन बिहेवियर जे असतं कॅरेक्टरचं त्यानुसार हे कॅरेक्टरायझेशन काय केलं जातं तर डिसाईड केले जातात किंवा मग बनवले जातात. त्यानंतर आहे डिपिक्शन ऑफ कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम थंबनेल स्केच टू डीप वर्डी हायली डिटेल वर्बल स्केच. म्हणजेच जे काही थंबनेल आहे त्याच्या स्केचपासून खोल डीप वर्डी म्हणजे शब्दशः आणि अँड हायली डिटेल अत्यंत तपशीलवार, डिटेल म्हणजे तपशीलवार शाब्दिक रेखाचित्रण ज्याला वर्बल स्केच असं म्हणतो आपण, शाब्दिक रेखाचित्रापर्यंतचा चरित्रांचे वर्णन यामध्ये असू शकतं. कशामध्ये? डिपिक्शन ऑफ कॅरेक्टरमध्ये. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स मे हॅव बीन डिस्क्राइब्ड इन इट्स एव्हरी अस्पेक्ट बाय द रायटर. आता लेखकाने काय केलं पाहिजे तर प्रत्येक बाबतीत जे महत्त्वपूर्ण पात्र आहे त्यांचं काय केलं पाहिजे तर सर्व बाबतींचं वर्णन याच्यामध्ये केलं गेलेलं असावं. कशामध्ये? कॅरेक्टरमध्ये. कॅरेक्टरचं वर्णन दिले गेलेलं असावं. द रीडर फॉलोज द मायनर कॅरेक्टर्स आर नॉट गिवन मच इम्पॉर्टन्स. आणि जे मायनर कॅरेक्टर असतात म्हणजे दुय्यम किंवा मग किरकोळ असे पात्र असतात त्यांना जास्त महत्त्व दिलं जात नाही. कशामध्ये? कॅरेक्टर्समध्ये. कॅरेक्टर्स एक महत्त्वाचा फॅक्टर आहे त्यामध्ये. द रीडर फॉलो द ॲक्शन ऑफ वन मेन कॅरेक्टर थ्रू आउट द नोवेल. आणि याच्यामध्ये रीडर काय करतात की जे काही रीडर काय करतात जे मेन कॅरेक्टर आहेत त्यांच्या ॲक्शन्सलाच ते काय करतात फॉलो करण्याचं काम करतात. म्हणजे जो काही महत्त्वाचा कॅरेक्टर आहे त्याच्यानुसारच सगळी नोवेल डेव्हलप झालेली असते आणि त्याच्याकडेच आपलं सर्वांचं लक्ष आपल्याला दिसून येतं. दिस कॅरेक्टर इज रेफर टू ॲज द प्रोटॅगॉनिस्ट. आणि हे जे काही कॅरेक्टर असतं जे महत्त्वाचं कॅरेक्टर ज्याला आपण म्हणतोय त्यालाच काय म्हणतात? प्रोटॅगॉनिस्ट असं म्हणतात. प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे काय? मेन कॅरेक्टर. प्रोटॅगॉनिस्ट ब्रॅकेटमध्ये बनलेलं आहे बघा. प्रोटॅगॉनिस्ट मेन कॅरेक्टर इज इन कन्फ्लिक्ट विथ अ कॅरेक्टर ऑर अन एंटायटी ऑर अ फोर्स विच इज नोन ॲज अँटागॉनिस्ट. आता हे जे काही मुख्य कॅरेक्टर आहे प्रोटॅगॉनिस्ट ते काय इज कन्फ्लिक्ट विथ कॅरेक्टर्स. त्याचे काय कन्फ्लिक्ट चालू असतात कॅरेक्टरसोबत, एखाद्या पात्रासोबत किंवा मग इंटायटी म्हणजे काय एखाद्या गोष्टीसोबत, ऑर अ फोर्स किंवा मग एखाद्या शक्तीसोबत
विच इज नोन ॲज अँटेगॉनिस्ट. आणि ज्या शक्तीसोबत, ज्या कॅरेक्टरसोबत, ज्या इंटायटीसोबत, मग ते इंटरनल असतील किंवा एक्सटर्नल असतील, त्यांच्यासोबत जे कन्फ्लिक्ट चालू असतं प्रोटॅगॉनिस्टचं, मेन कॅरेक्टरचं, त्याला काय म्हणतात? अँटागॉनिस्ट असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? अँटागॉनिस्ट म्हणून ओळखल्या त्याला जातं. ठीक आहे. अँटागॉनिस्ट म्हणजे काय तर त्याला आपण काय म्हणतो? विरोधी एक कॅरेक्टर, जे विरोध करतं अशा प्रकारचं कॅरेक्टर. शत्रू ज्याला आपण म्हणू शकतो थोडक्यात. पुढचा पॉईंट आहे सेटिंग. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. सेटिंग ही एक काय तर पार्श्वभूमी आहे, बॅकग्राऊंड ज्याला आपण म्हणू शकतो, ज्यामध्ये काय असते तर कथा बनवली जाते किंवा कथा लिहिली जाते. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस, ज्यामध्ये स्टोरी लिहिल्या जाते किंवा मग स्टोरी घटना घडत असते किंवा स्टोरी कथा घडत असते. त्याला आपण सेटिंग असं म्हणतो. एक बॅकग्राऊंड अशा प्रकारची ती सेटिंग आहे. देअर आर सेव्हरल अस्पेक्ट्स ऑफ सेटिंग. असे वेगवेगळ्या प्रकारचे अस्पेक्ट आहेत सेटिंगचे. त्यामध्ये काय काय बघा. इट इन्क्लूड्स, त्यामध्ये काय सेटिंगमध्ये प्लेस, पिरियड, टाईम, क्लायमेट ऑर वेदर अँड लाईफस्टाईल, या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? सेटिंगमध्ये येतात. मग ठिकाण असेल, पिरियड असेल म्हणजे टाईम असेल, क्लायमेट असेल हवामान, वेदर, ओके, लाईफस्टाईल, या सगळ्या गोष्टी त्या सेटिंगमध्ये येतात. प्लॉट अँड कॅरेक्टर आर द ओनली मेजर एलिमेंट्स दॅट आर अफेक्टेड ड्यू टू सेटिंग. प्लॉट आणि कॅरेक्टर असे दोन प्रमुख घटक आहेत किंवा महत्त्वाचे घटक आहेत, मेजर एलिमेंट्स आहेत, दॅट आर अफेक्टेड ड्यू टू सेटिंग, जे कशामुळे प्रभावित होतात तर सेटिंगमुळे प्रभावित होत असतात. नंबर नेक्स्ट आहे कन्फ्लिक्ट. स्ट्रगल म्हणजे संघर्ष, सर्वांना माहिती आहे. द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कन्फ्लिक्ट. आता जे काही स्टोरी आहे, द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस, जे कथेतील स्टोरीतील ज्या काही दोन विरोधी शक्ती असतात, अपोजिट फोर्सेस असतात, त्यांच्यातील जे संघर्ष असतात त्यालाच काय म्हणतात? संघर्ष असे म्हणतात किंवा त्यालाच कन्फ्लिक्ट असं म्हणतात. त्याच्यात होणारं स्ट्रगल. ओके. कन्फ्लिक्ट इन द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरियोसिटी अबाउट द प्लॉट. आणि हे जी काही कन्फ्लिक्ट्स निर्माण होतात स्टोरीत, हे काय करतात तर इंटरेस्ट आणि क्युरियोसिटी, कुतूहल आणि इंटरेस्टच म्हणतात. इंटरेस्ट क्रिएट करण्याचं काम हे कन्फ्लिक्ट थ्रू होताना आपला दिसून येतं. जर कन्फ्लिक्ट असतील कथेमध्ये तर क्युरियोसिटी किंवा इंटरेस्ट हा वाचकांना निर्माण होत असतो अबाउट दॅट प्लॉट, त्या घटनेसंदर्भात. लँग्वेज ऑब्लिक स्टाईल. The language and the technique used by the author for the narration of the course of event is known as style. जी लँग्वेज किंवा टेक्निक ही लेखकाकडून वापरली जाते, ऑथर म्हणजे लेखकाकडून वापरली जाते, फॉर द नॅरेशन ऑफ द कोर्स ऑफ इव्हेंट. कशासाठी? कथन करण्यासाठी. नॅरेशन म्हणजे कथन करणे. ओके. ऑफ दी कोर्स ऑफ इव्हेंट, या घटनेचं तो कथन करणार आहे, त्यासाठी जी की लँग्वेज आणि टेक्निक तो वापरतो त्यालाच काय म्हणतात? स्टाईल असे म्हणतात. स्टाईलला मराठीत आपण म्हणू शकतो शैली, अशा प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो. तर या लँग्वेजचा किंवा टेक्निकचा वापर जो लेखकाकडून होतो त्यालाच काय म्हणतात तर स्टाईल किंवा मग शैली असे म्हणतात. An author can use extensive vocabulary and high phrases, or he may be laconic and would write only to the points, or he may mix both according to the requirement for meeting his purpose. ऑथर कॅन बी एक्सटेन्सिव्ह व्होकॅब्युलरी, तो काय करू शकतो? व्यापक शब्दसंग्रह वापरू शकतो. अँड हाय फ्रेजेस किंवा मग उच्च अशा फ्रेजेस वापरू शकतो. फ्रेजेस म्हणजे पण वाक्यच. ऑर ही मे बी लॉकॉनिक, किंवा तो मित भाषा असू शकतो. लॉकॉनिक मीन्स लॅकॉनिक मीन्स मितभाषी, कमी बोलणारा, कमी शब्दांचा वापर करणारा, युझिंग व्हेरी फ्यू वर्ड्स, तो कमी मित भाषा असू शकतो. अँड वुड राईट ओनली टू द पॉईंट्स, किंवा मग तो जेवढं पाहिजे तेवढंच तो लिहू शकेल किंवा लिहू शकतो. मुद्द्यावरच तो लिहू शकतो, ठळक मुद्द्यावरच. ऑर ही मे मिक्स बोथ अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट ऑफ मीटिंग हिज पर्पोज, किंवा तो काय करू शकतो, किंवा आपला हेतू पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार तो दोन्हीही मिसळू शकतो किंवा मिक्स करू शकतो. He used linguistic devices to make the narration effective. तो वेगवेगळ्या प्रकारच्या लिंग्विस्टिक डिव्हायसेस, जे काही लिंग्विस्टिक डिव्हायसेस असतात त्याचाही तो वापर करू शकतो. टू मेक नॅरेटिव्ह इफेक्टिव्ह, नॅरेशन जे आहे, कथन जे आहे ते इफेक्टिव्ह करण्यासाठी तो भाषेचे डिव्हायसेस असतात, आयरोनी, सटायर वगैरे, त्यांचाही वापर तो करू शकतो.
All these factors decide the texture of the narration and create an impact on the reader. आता हे सर्व जे घटक असतात, या सगळे घटक जे असतात ते काय करतात तर नॅरेशनची टेक्स्चर म्हणजे पोत. ओके, आता खूप डिफिकल्ट होऊन जाईल ते पोत एक्सप्लेन करायला. टेक्स्चर डिसाईड करण्याचं काम ते करतात. अँड क्रिएट इम्पॅक्ट ऑन द रीडर, आणि त्याचा यातून ते काय करतात तर वाचकांवर प्रभाव निर्माण करण्याचं काम ते करतात. कोण? रायटर्स, ऑथर्स. पुढचा मुद्दा आहे टाइप्स ऑफ नोवेल्स. नोवेलचे प्रकार काय आहेत ते आता अभ्यासतो आहोत. नंबर 1 आहे रिअलिस्टिक नोवेल, ज्यालाच आपण म्हणतो वास्तववादी कादंबरी. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. बघा काय दिलं आहे. द रिअलिस्टिक नोवेल इज अ फिक्शन दॅट गिव्ज द इफेक्ट ऑफ रिअलिझम. वास्तववादी कादंबरी ही एक काय तर कल्पित कथा आहे. फिक्शन म्हणजे कल्पित कथा. दॅट गिव्ज द इफेक्ट ऑफ रिअलिझम, ज्यातून काय केलं जातं तर वास्तववादाचा प्रभाव दाखवला जातो. दॅट गिव्ज द इफेक्ट ऑफ रिअलिझम, ज्याने ज्या नोवेलला काय केलं जातं तर वास्तववादाचा इफेक्ट दिला जातो. समटाइम्स दिस इज ऑल्सो कॉल्ड अ नोवेल ऑफ मॅनर. कधी याला काय म्हणतात? नोवेल ऑफ मॅनर सुद्धा म्हणतात. मॅनर म्हणजे वर्तन किंवा रीत. इट कॅन बी कॅरेक्टराइज बाय इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर. आणि हे जे काही रिअलिस्टिक नॉवल आहेत त्यांना कॅरेक्टराईज केलं जातं. कशामुळे तर त्याचे कॉम्प्लेक्स कॅरेक्टर, जटिल असे जे काही कॅरेक्टर असतील त्याच्यामुळे. विथ मिक्स्ड मोटिव्स दॅट आर रूटेड इन द सोशल क्लासेस. त्याचबरोबर मिक्स मोटिव्स, जे काही उद्देश असतात, मिक्स हेतू असतात. ओके, दॅट आर रूटेड इन सोशल क्लासेस, जे कशात रुतलेले असतात तर सामाजिक वर्गात ते रुतलेले असतात. त्यातून यांना कॅरेक्टराईज केल्या जातं. द कॅरेक्टर्स in the realistic novel interact with other characters and undergoes plausible and everyday experiences. आता ही जी वास्तववादी कादंबरीतील जे काही पात्र असतील ते काय करतात तर इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर्स, ते इतर कॅरेक्टर सोबत संवाद साधतात. अँड अंडरगो प्लॉजिबल अँड एव्हरेज एक्सपिरियन्स, आणि ते काय करतात तर दररोजच्या अनुभवातून काय करतात तर जात असतात. दररोजच्या ज्या डेलीचे जे काही एक्सपिरियन्स असतील ते सुद्धा ते फेस करत असतात. पिकारेस्क्यू नोवेल. The word picaresque is originated from the Spanish word picaro. आता पिकारेस्क्यू हा शब्द जो आहे त्याचा उगम झालेला आहे स्पॅनिश वर्ड पासून. त्या शब्द कुठला? पिकारो पासून, ज्याचा अर्थ होतो विच मीन्स अ रॉग मीन्स नकली, बनावटी, ज्याला आपण म्हणतो मराठीत. पिकारेस्क्यू नोवेल नॅरेट्स द ॲडव्हेंचर्स ऑफ द प्रोटॅगोनिस्ट. आता या कादंबरीमध्ये काय केलं जातं तर ॲडव्हेंचर्स, साहस सांगण्याचं काम केलं जातं. कोणाचं तर प्रोटॅगोनिस्टचं, मुख्य आपण ज्याला म्हणतो कॅरेक्टरचं. हु इज ॲन इसेंट्रिक ऑर डिसरिप्युटेबल पर्सन. असा प्रोटॅगोनिस्ट की जो कसा आहे तर इसेंट्रिक म्हणजे विलक्षण, विक्षिप्त, त्याचबरोबर डिसरिप्युटेबल पर्सन. डिसरिप्युटेबल म्हणजे काय? निर्भय किंवा निर्दयी किंवा मग असभ्य असा तो व्यक्ती आहे. हु इज अन इसेंट्रिक ऑर अ डिसरिप्युटेबल पर्सन इन अन एपिसोडिक फॉर्म. आणि तो वर्णन एक एपिसोडिक फॉर्ममध्ये केलेला आपल्याला दिसून येईल. कशामध्ये? पिकारेस्क्यू नोवेलमध्ये. त्यानंतर आहे हिस्टॉरिकल नोवेल. आता हिस्टॉरिकल नोवेल म्हणजे ऐतिहासिक नोवेल. ओके, तर काय दिलं बघा. अ हिस्टॉरिकल नोवेल इज अ नोवेल, ती एक प्रकारची नोवेल आहे, कादंबरी आहे. सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग. आता ऐतिहासिक म्हणल्यानंतर काय की याला एक ऐतिहासिक टच दिलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे एखादी घटना घडून गेलेली असते आणि त्या घटनेसंदर्भात लिखाण केलेलं असतं कादंबरीच्या स्वरूपात, त्याला हिस्टॉरिकल नोवेल असं म्हणतात. एपिस्टोलरी नोवेल. Epistolary novel. The word epistolary derives from the Latin word epistola. Epistola या शब्दापासून त्याची उत्पत्ती झाली आहे, epistolary या शब्दाची, which means a letter. त्याचा अर्थ होतो एक पत्र. The epistolary novel is that in which the writer presents the narrative through a series of correspondence or other documents. आता या नोवेलमध्ये काय असतं बघा, लेखक जो आहे तो काय करतो, कथा सांगण्याचं काम करतो. थ्रू तर अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स. त्यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारच्या डॉक्युमेंटचा, पत्रव्यवहाराचा काय करतो तर वापर करतो किंवा इतर कागदपत्रांच्या मालिकेद्वारे तो कथा सादर करत असतो. Although letters are the most common
बेसिस फॉर एपिस्टोरी नोवेल. आता यामध्ये आपल्याला सांगता येईल की बुवा सर्वसामान्यपणे या कादंबऱ्यांमध्ये जे पत्र असतात ते काय ते कॉमन बेसिक आहे, एक बेसिक किंवा कॉमन गोष्ट आहे. डायरी एंट्रीज आर ऑल्सो पॉप्युलर फॉर्म ऑफ दिस टाईप. त्याचबरोबर आता डायरी एंट्री ज्या असतात त्यासुद्धा एक पॉप्युलर फॉर्म आहे. कशासाठी तर एपिस्टोलरी नोवेलसाठी. गोथिक नोवेल. ओके, गोथिक नोवेल म्हणजे काय बघा. द नोवेल दॅट इन्क्लूड टेरर. टेरर म्हणजे काय, दहशतवादाला आपण त्याला म्हणू शकतो. मिस्ट्री, मिस्ट्री म्हणजे अलौकिक. गुड. हॉरर म्हणजेच भय, भयपट. मिस्ट्री म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो गूढता, भयपट. थ्रिलर, थ्रिलर. त्यानंतर सुपरनॅचरल, सुपरनॅचरल म्हणजे काय अलौकिक गोष्टी. डूम म्हणजे प्रलय. त्यानंतर डेथ, मृत्यू. अँड ऑर डिके, डेथ ऑर डिके म्हणजे मृत्यू किंवा मग किडणे. डिके म्हणजे किडणे किंवा खराब होणे. ऑर हॉन्टेड बिल्डिंग्स आर कॉल्ड. आणि ज्या की हॉन्टेड गोष्टी असतात, भूताटकी घरं असतात. ओके, झपडलेल्या अशा इमारती. ओके, हॉन्टेड बिल्डिंग्स आर कॉल्ड द गोथिक नोवेल्स. याच्या संदर्भात जे काही लिखाण केलं असतं त्या नोवेल्सला काय म्हणतात तर गोथिक नोवेल असे म्हणतात. ऑटोबायोग्राफिकल नोवेल. ऑटोबायोग्राफिकल नोवेल याला म्हणतात आत्मचरित्रात्मक कादंबरी. द ऑटोबायोग्राफिकल नोवेल इज द नोवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. आता ही जी की आत्मचरित्रात्मक किंवा मग ऑटोबायोग्राफिकल नोवेल असते ही लेखकांच्या जीवनावर आधारित कादंबरी असते. हावेवर, तथापि, द ऑथर चेंज द प्लेस अँड नेम ऑफ कॅरेक्टर्स और इवन मे चेंज और अवॉइड सर्टन डिटेल्स ऑफ हिज लाईफ. आता यामध्ये लेखक काय करू शकतो, त्याची पात्राची नावं किंवा ठिकाणं हे काय करू शकतो, तो बदलू शकतो. त्याचबरोबर इवन मे चेंज और अवॉइड सर्टन डिटेल्स, किंवा तो काय करू शकतो, त्याचे काही डिटेल्स आहेत, सर्टन डिटेल्स, काही गोष्टी असतील त्याच्या आयुष्यातल्या, तो त्या सांगण्याचं टाळू शकतो किंवा लिहिण्याचं टाळू शकतो. त्याचबरोबर तो त्यांना काय करू शकतो, बदलूही शकतो. इट मे ऑर मे नॉट बी इन द फर्स्ट पर्सन्स नॅरेशन. आता हे एखाद्या वेळेस काय, हे कदाचित काय असू शकतं पहिल्या व्यक्तीच्या कथेत असू शकतं किंवा असू शकणार नाही. म्हणजे फर्स्ट पर्सन म्हणजे काय, आय या पद्धतीने ते लिहिलेलं असेल, मी म्हणून लिहिलेलं असेल, किंवा मग थर्ड पर्सन म्हणून पण ते लिहिले जाऊ शकतं. ओके, अशी कंडिशन नाही की फर्स्ट पर्सनमध्येच लिहिलं जावं. Allegorical novel. An allegory is a story that bear more than one level of meaning. आता allegory ही एक काय तर कथा आहे. allegory म्हणजे काय, रूपक ज्यामध्ये एकापेक्षा जास्त अर्थ असू शकतात. Meaning of it. The symbolic meaning of an allegory may be political, religious, historical or philosophical. याचा अर्थ असा होतो की या जे काही कादंबऱ्या असतात यांचा जो अर्थ असतो तो प्रतिकात्मक अर्थापेक्षा वेगळा असतो. म्हणजे जे अर्थ दिलेला आहे त्यापेक्षा वेगळा असतो, प्रतिकात्मक ते असतात. द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ अन ॲलोगरी मे बी पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टॉरिकल और फिलॉसॉफिकल. याचं जे ॲलोगोरिकल मिनिंग जे आहे, सिम्बॉलिक मिनिंग आहे ॲलोगोरीचं, हे कसं असू शकतं, प्रतिकात्मक अर्थ, रूपकांचा प्रतिकात्मक अर्थ राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक किंवा तत्त्वज्ञानाचा असू शकतो, फिलॉसॉफिकलही असू शकतो. पुढचा आहे, पुढची टाईपची नोवेल आहे इटोपियन. त्याला म्हणतात डायस्टोपियन नोवेल. ओके, डायस्टोपियन नोवेल सुद्धा म्हणतात युटोपियन नोवेलला. युटोपिया इज अन इमॅजिनरी कम्युनिटी और सोसायटी पजेसिंग द आयडियल क्वालिटीज. युटोपियन एक काल्पनिक समुदाय किंवा समाज आहे. युटोपिया काय काल्पनिक समाज आहे किंवा मग समुदाय आहे ज्यामध्ये काय तर पजेसिंग द आयडियल क्वालिटीज, ज्यांच्यामध्ये काय असतात तर आदर्श गुण असतात, आयडियल क्वालिटीज असतात. इट इज अ कॉमन लिटररी थीम इस्पेशली इन सायन्स फिक्शन और स्पेक्युलेटिव्ह फिक्शन्स. यांची कॉमन लिटररी थीम असते ती म्हणजे स्पेशली कुठली, सायन्स फिक्शन म्हणजे जे काही विज्ञान कथा असतात किंवा मग स्पेक्युलेटिव्ह फिक्शन्स ज्या काही सट्टेबाजीच्या कल्पित कथा असतात त्या संदर्भात ह्या युटोपियाचा उल्लेख युटोपियन नोवेल्स ह्या लिहिल्या जातात. सायकोलॉजिकल नोवेल म्हणजेच आपण त्याला मराठीत म्हणतोय सायकोलॉजिकलला म्हणतात मानसशास्त्रीय नोवेल. ओके, सायकोलॉजिकल नोवेल इज द वर्क ऑफ फिक्शन दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगोनिस्ट. जे की इंटरनल लाईफ आहे प्रोटॅगोनिस्टची त्या संदर्भातची ही नोवेल असते. त्याच्यावर काय केलं असते तर कथा लिहिलेली असते.
पुन्हा एकदा सांगतोय, सायकोलॉजिकल नोवेल इज द वर्क ऑफ फिक्शन. सायकोलॉजिकल नोवेल एक कथा आहे दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ, जी काय करते इंटरनल लाईफ, कोणाची प्रोटॅगॉनिस्टची इंटरनल लाईफला ट्रीट करण्याचं काम करते. ऑर इवन द अदर कॅरेक्टर्स ॲज मच ॲज द एक्सटर्नल फॅक्टर, आणि जे काही अदर कॅरेक्टर असतील त्यांचा काय रिलेशन आहे प्रोटॅगॉनिस्ट सोबत, ओके, मानसिक, त्याला त्या संदर्भात सुद्धा लिहिण्याचं काम हे सायकोलॉजिकल नोवेलमध्ये होताना आपल्याला दिसून येतं. म्हणजेच इतर पात्रांच्या अंतर्गत जीवनाशी बाह्य घटकांप्रमाणे वागण्याचं काम, दाखवण्याचं, शो करण्याचं काम हे सायकोलॉजिकल नोवेलमध्ये होतं. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नोवेल. आता स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नोवेल जी आहे ती आता समजून घेतोय आपण. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइन बाय विल्यम जेम्स इन हिज ट्रिटाइज प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी. आता ही जी काही फ्रेज आहे ती कोणी शोधली आहे तर विल्यम जेम्स यांनी शोधली आहे त्यांच्या बुकमध्ये. कुठल्या? प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी या बुकमध्ये आपल्याला ही कन्सेप्ट दिसायला, ही फ्रेज तुम्हाला दिसेल, ही फ्रेज तुम्ही सापडू शकता. इट मीन्स द फ्लो ऑफ थॉट्स. इट मीन्स द फ्लो ऑफ थॉट, याचा अर्थ काय होतो? एक फ्लो ऑफ थॉट्स. ओके. इन्सिडेंट्स in the plot are in sequence of their occurrence. The novelists narrate them as they enter the mind of the character. Incident in the plots, ज्या काही घटना प्लॉटमध्ये घडत आहेत, they are in the sequence of their occurrence, ते त्यांच्या occurrence नुसार घडत आहेत. ओके, ऑकरन्सनुसार घडतात. द नोवेलिस्ट नॅरेट दॅम, आणि नोवेलिस्ट त्यांना नॅरेट करण्याचं, त्यांचं कथन करण्याचं काम करतो ॲज दे इंटर इन द माइंड ऑफ द कॅरेक्टर. ज्याप्रमाणे त्या घटनांमध्ये एखादा इन्सिडेंट त्या कॅरेक्टरच्या माइंडमध्ये येतो त्याप्रमाणे त्याचं नॅरेशन करण्याचं काम हे लेखक करत असतो. कशामध्ये? स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नोवेलमध्ये. बिल्डंगस्ट्रोमन नोवेल, कादंबरी ज्याला आपण म्हणतो. The German word Bildungsroman indicates growth. याच्यातून काय दिसतं तर ग्रोथ हे आपला इंडिकेट करण्याचं काम हा वर्ड करतो. हा ॲक्च्युली जर्मन वर्ड आहे. द फिक्शनल बायोग्राफी ऑर ॲटोबायोग्राफी इज कन्सर्न विथ द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट माइंड. फिक्शनल म्हणजे काय? काल्पनिक. ओके. बायोग्राफी चरित्र, ऑर ॲटोबायोग्राफी आत्मचरित्र is concerned with the growth of protagonist mind, spirit and characters from their childhood to adult. हे जे काल्पनिक चरित्र किंवा आत्मचरित्र आहे त्यांच्या नाटकातील लहानपणापासून तर तारुण्यापर्यंतचा नायकाच्या मनाची, आत्म्याची, स्पिरिट म्हणजे आत्मा, आणि पात्र जे असतात ते पात्रांची वाढीशी संबंधित ही नोवेल असते. लहानपणापासून तर शेवटपर्यंत, म्हातारपणापर्यंत, किंवा मग वी कॅन से दॅट तारुण्यापर्यंत जी माहिती असते ह्या नोवेलमध्ये तुम्हाला दिसून येईल. इन द फर्स्ट हाफ ऑफ द 20th century, cult of pulp magazine became popular in which fantastic fiction for the general entertainment of masses was printed on the cheap pulp paper. याचा अर्थ असा होतो की 20व्या शतकाच्या उत्तरार्धात जे की पल्प मॅगझिन आहे ही खूप कशी झाली तर खूप पॉप्युलर झाली किंवा खूप लोकप्रिय ती झाली. इन विच फॅन्टॅस्टिक फिक्शन्स, आणि त्यामध्ये काय करण्यात आलं तर एक फॅन्टॅस्टिक फिक्शन फॉर द जनरल एंटरटेनमेंट ऑफ द मास वॉज प्रिंटेड ऑन द चीप अँड पल्प पेपर. जे काही ज्यामध्ये सर्वसामान्यांच्या सामान्य करमणुकीसाठी, एंटरटेनमेंटसाठी विलक्षण काल्पनिक कथा, ओके, विलक्षण काल्पनिक कथा स्वस्त लगद्याच्या कागदावर छापण्यात आल्या. म्हणजे जे की स्वस्त जे पेपर आहे त्यावर तो काय करण्यात आला? छापण्यात आला. पल्प मॅगझिन त्यावेळेस खूप पॉप्युलर झालं होतं. द पल्प फिक्शन एरा प्रोव्हाइडेड अ बिल्डिंग ग्राउंड फॉर द डिटेक्टिव्ह नोवेल्स अँड सायन्स फिक्शन. आता हे जे की पल्प फिक्शन्स आहेत, ओके, या एराने काय केलं तर इट प्रोव्हाइड्स, ज्यांनी काय प्रोव्हाइड केलं? डिटेक्टिव्ह कादंबऱ्याज आणि सायन्स फिक्शन्स तयार याच्यातून झालेले आपल्याला दिसून येतात. सायन्स फिक्शन इज अ जॉनर ऑफ speculative fiction dealing with imaginative concepts such as futuristic setting, futuristic science and technology, space travel, time travel, parallel universe and extraterrestrial life. जे काही सायन्स फिक्शन्स असतात
ते काय करतात तर दे डील्स विथ इमॅजिनरी कन्सेप्ट. त्या एक काल्पनिक कन्सेप्टला सांगण्याचं काम करतात, डील करण्याचं काम करतात किंवा एक्सप्रेझेंट करण्याचं काम करतात. सायन्स फिक्शन म्हणजे एक प्रकारची फिक्शनची कथाच आहे, ती फक्त इमॅजिनरी कन्सेप्ट ती आपल्यासमोर ठेवत असतात ॲज फ्युचरिस्टिक सेटिंग, भविष्यकालीन सेटिंग. त्याचबरोबर फ्युचरिस्टिक सायन्स, भविष्यकाळातलं विज्ञान कसं असेल, अँड टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, देन स्पेस ट्रॅव्हल, अंतराळ प्रवास, टाईम ट्रॅव्हल, वेळ प्रवास, हे टाईम ट्रॅव्हल तुम्ही ऐकता ते, पॅरलल युनिवर्स, समांतर ब्रह्मांड, अँड एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल, अलौकिक लाईफ, अशा सांगण्याचं काम हे सायन्स फिक्शनमधून होताना आपल्याला दिसून येतं. सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोर द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सायंटिफिक अँड अदर इनोव्हेशन्स. सायन्स फिक्शन जे असतात ते नेहमी काय करतात, एक्सप्लोअर करण्याचं काम, शोधून काढण्याचं काम करतात. कशाला तर पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस, ओके, म्हणजे नवकल्पना ज्या असतात, त्याचबरोबर सायंटिफिक अँड अदर इनोव्हेशन्स, सायंटिफिक इनोव्हेशन्स आणि सायंटिफिक कन्सिक्वेन्सेसला शोधण्याचं काम यातून होतं. फ्रँकेस्टाईन बाय मेरी शेली इज कन्सिडर्ड द फर्स्ट नोवेल. जी काही फ्रँकेस्टाईन नोवेल आहे, कोणी लिहिलेली, मेरी शेली यांनी लिहिलेली, तिला काय केलं तर प्रथम नोवेल म्हटलं जातं. कुठल्या क्षेत्रातली, चला बघूया. बेस्ड ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. म्हणजे फ्रँकेस्टाईन जी मेरी शेलीने लिहिलेली हे आहे, थोडक्यामध्ये कादंबरी आहे, ती एक सायन्स आणि टेक्नॉलॉजीची पहिली नोवेल समजल्या जाते. द जनर फ्लोरिश्ड इन सेकंड हाफ ऑफ द 19th सेंचुरी. ही जी शैली आहे ती 19व्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तरार्धात किंवा सेकंड हाफमध्ये वाढलेलं आपल्याला दिसून येतं. चला राहिलं काय आहे ते बघूया. डिटेक्टिव्ह फिक्शन इज अ सबजेनर ऑफ क्राईम fiction and mystery fiction in which an investigator or a detective, either professional or amateur, investigate a crime, often a murder. यामध्ये आपल्याला दिसतं की डिटेक्टिव्ह फिक्शन जी आहे ती एक उपशैली आहे, सब जेनर ऑफ क्राईम फिक्शन. कशाची, क्राईम फिक्शनची. फिक्शन म्हणजे आपण म्हणतो कल्पित कथा, तेच क्राईम फिक्शन किंवा मग मिस्टरी फिक्शनचीच ती काहीतरी एक सब जेनर आहे, उपशैली आहे. इन विच, ज्यामध्ये अन इन्व्हेस्टिगेटर म्हणजे जो इन्व्हेस्टिगेटर आहे, शोधकर्ता आहे, और अ डिटेक्टिव्ह किंवा मग गुप्तहेर, आयदर प्रोफेशनल गुप्तहेर, व्यावसायिक, और अमॅच्युअर म्हणजेच हौशी, ज्याला आपण अमॅच्युअर म्हणजे हौशी किंवा ज्याला अनप्रोफेशनल जो आहे, इन्व्हेस्टिगेट अ क्राईम, तो काय करतो, इन्व्हेस्टिगेट करतो, कशाला, क्राईमला. कशाला, ऑफन अ मर्डर, एखाद्या मर्डरला किंवा एखाद्या गुन्ह्याचा तो काय करत असतो, तपास करत असतो. कशामध्ये, डिटेक्टिव्ह फिक्शनमध्ये. अशा प्रकारे आपला लेसन इथे काय होतोय, संपतोय. लवकरच मी याचं ब्रेनस्टॉर्मिंगसुद्धा अपलोड करून देईल. आय होप दॅट तुम्हाला हा लेसन समजलेला असेल. पार्ट 1 सुद्धा तुम्ही बघा, लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. काय अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. डोंट फॉरगेट टू शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स. तुमच्या मित्रांसोबत ते शेअर करा. अँड लाईक, कमेंट, अँड डेफिनेटली सबस्क्रिप्शन इज इम्पॉर्टंट. थँक यू अँड टेक केअर.